ही घटना दामोडमध्ये घडलेली आहे। आता या मुलीला 48% गुण मिळाले तरी सुद्धा या मुलीचा जीव कशा प्रकारे गेलेला आहे पहा। ही घटना दिनांक 8 मे म्हणजेच गुरुवारी घडलेली आहे। दुपारी 12:30च्या सुमारास ही घटना घडली। याबाबत फिर्याद दगडू टिंगे यांनी राधानगरी पोलिसात दिलेली आहे। याबाबत घटनास्थळावरून पोलिसातून मिळालेली माहिती अशी की साधना ही पनोरे तालुका पन्हाळा येथील एका कॉलेजमध्ये 12वी सायन्सच्या वर्गात शिकत होती। नुकताच 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये तिला चक्क 48% गुण मिळाले। कमी गुण मिळाल्याने 2 दिवसापासून ती निराश होती। गुरुवारी दुपारी 12:30 वाजायच्या सुमारास घरात कोणीच नव्हतं। आता घरी कोणी नसल्याने हे पाहून तिने घरातील तुळाईला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। दुपारी 3 वाजता ही घटना उघडकीस आली। काल रात्री उशिरा या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली। तिच्या मागे आई वडील भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे। तर या मुलीला 48% गुण मिळून सुद्धा या मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय। पालकांनी याकडे लक्ष हे दिलं गेलंच पाहिजे। जरी आपला मुलगा मुलगी जरी कमी गुण मिळाले तर त्याला त्वरित धीर दिला पाहिजे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।